विद्यार्थ्यांनो नमस्कार. मी हार्दिक क्षीरसागर वर्ग 11वीच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, यापूर्वीच्या तासामध्ये आपण काही गद्यपाठ आणि काही व्याकरण पाहिलेलं होतं. आज आपण या ऑनलाईन वर्गामध्ये परिमळ नावाचा प्रल्हाद केशव अत्रे यांचा गद्यपाठ बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, हा परिमळ हा जो गद्यपाठ आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावर अतिशय सुंदर लेखन या प्र.के. अत्रे यांनी या पाठामध्ये केलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, हा पाठ बघण्यापूर्वी आपण प्र.के. अत्रे यांच्याविषयीचा म्हणजेच लेखकाविषयीचा परिचय थोडक्यात बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, प्र.के. अत्रे हे नामवंत लेखक आहेत. कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट कथालेखक, वक्ता, शिक्षणतज्ज्ञ म्हणून ते परिचित आहेत. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रांत त्यांनी मानदंड निर्माण केले. केशवकुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटके आहेत. अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी कथासंग्रह, कर्हेचे पाणी हे आत्मचरित्र प्रसिद्ध, साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्णकमळ देऊन गौरवण्यात आलेले आहेत. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. विद्यार्थ्यांनो, या संपूर्ण त्यांच्या परिचयावरून तुमच्या लक्षात येत असेल की एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, म्हणजे असं कुठलंही क्षेत्र नसेल की त्या क्षेत्रामध्ये ते वावरले नाही. प्रसिद्ध वक्ते आहेत. लेखन त्यांनी नाटक लिहिलं, कविता लिहिल्या, विनोदी लेखन केलं, चित्रपटांच्या कथा लिहिल्या, शिक्षणतज्ज्ञही शिक्षण क्षेत्रावर पुस्तकं लिहिले आणि वक्ता म्हणून तर ते अतिशय प्रसिद्धच होते. आणि श्यामची आई नावाचा चित्रपटसुद्धा त्यांनी काढलेला होता. यावरून आपल्याला लक्षात येतं की असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे हे लेखक प्र.के. अत्रे आपल्याला दिसून येतात. मग हा जो प्रस्तुत पाठ आहे हा आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेतून आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दांमध्ये करून दिली आहे. ग्रामीण जीवन, कृषी जीवन यांच्याशी निगडीत संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे व कृषी संस्कृतीतील शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ देते. माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकटली आहे. त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवणार आहे. विद्यार्थ्यांनो, बहिणाबाई चौधरी असामान्य प्रतिभेच्या कवयित्री आणि हा जणू काही मोहराचा हंडा एखाद्या शेतात सापडावा त्या पद्धतीने बहिणाबाईंच्या काव्याचा शोध लागलेला आहे. विद्यार्थ्यांना आपल्याला माहीतच असेल की बहिणाबाई चौधरींच्या अनेक कविता आज मराठी मनाच्या ओठांवर आरूढ आहेत. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला तरी येते पिकावर यासारख्या, किंवा अरे मानसा मानसा कधी भसील माणूस, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंत्र यासारख्या अजरामर कविता ज्या मानवी जीवनाचं यथार्थ दर्शन करणाऱ्या कविता आहेत. या कवितांचं लेखन बहिणाबाईंनी केलेलं आहे. म्हणून त्यांच्या कविता संग्रहाला
किंवा बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली ही प्रस्तावना परिमळ म्हणजे सुगंध, जणू काही त्यांच्या काव्यातून सुगंध दरवळतो आहे. या पद्धतीने प्र के अत्रे यांनी ही प्रस्तावना लिहिलेली आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, आपण हा पाठ बघूया. एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा, तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. जेव्हा हा पाठ लिहिला किंवा ही प्रस्तावना लिहिली तेव्हा त्यांनी सांगितलं की जणू काही एखाद्या शेतामध्ये अचानक मोहराचा हंडा सापडावा, तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा. लक्ष्मीबाईंसारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौजही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे, हा तर तोंडात बोट घालायला लावेल असा हा चमत्कार आहे. विद्यार्थ्यांनो, बहिणाबाईंचं काव्य अचानक या महाराष्ट्राला दिवाळीत शोध लागला आणि शास्त्राप्रमाणेच वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. कारण 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला असं प्र के अत्रे म्हणतात. तो होता लक्ष्मीबाई टिळक यांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा. आणि मग लक्ष्मीबाईसारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. या बहिणाबाईंच्या शब्दांमधून त्यांची प्रतिभा नुसती झिरपते आहे. असं सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौजही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असं त्याचं तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले, हा तर तोंडात बोट घालायला लावेल असा हा चमत्कार आहे की एखादी स्त्री जी कुठल्या शाळेमध्ये प्रचलित शाळेमध्ये गेली नाही, अशिक्षित आहे, शेतकरी आहे आणि तिने रचलेले काव्य म्हणजे आपल्याला आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावेल असा हा चमत्कार आहे असं प्र के अत्रे म्हणतात. सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री वयाच्या 72व्या वर्षी बहिणाबाईंचं निधन झालं. त्या मरण पावल्या आणि सोपानदेवांची आणि माझी, असं प्र के अत्रे म्हणतात की सोपानदेव चौधरी आणि माझी 20-22 वर्षांची मैत्री आहे, पण त्यांच्या माझघरात सोन्याची खाण दडलेली असेल याची मला माहिती नव्हती. त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल, पण ते पडले मुलखाचे लाजाळू. त्यांना वाटले की खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या आपल्या अळाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करेल की नाही कोणास ठाऊक, म्हणून ते इतकी वर्षे तोंडात मूग धरून बसले होते. मग लेखक म्हणतात की त्यांना वाटलं की आपली अशिक्षित आई, अडाणी आई आणि हिच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि आजच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत जगामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कौतुक होईल की नाही हे मात्र ठाऊक नसल्यामुळे आणि मुळातच लाजाळू असल्यामुळे ते आतापर्यंत त्यांनी हे माझ्यासमोर किंवा आपल्यासमोर ते उघड केलं नाही. मग मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत त्यांनी मला वाचून दाखवली. येहेरीत दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक, मोठा हाकल तो एक जीव पोचतो कितीक. या ओळी जशा वाचल्या सोपानदेवांनी, प्र के अत्रे म्हणतात की माझ्यासमोर, त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि अधाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो, हे 52 कशी सोने आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे. त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले. प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे. ते त्याच्याबरोबरच यावे लागते. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही हे माझे आता ठाम मत झाले आहे. म्हणजे कुठल्याही प्रचलित शाळेमध्ये न जाता एका अशिक्षित स्त्रीने एवढं प्रतिभावान काव्य लिहावं याचं लेखकाला फार आश्चर्य वाटतं. आणि म्हणून हे 52 कशी सोनं आहे हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा तर गुन्हा आहे. आणि त्याच वेळी मग प्र के अत्रे आणि सोपानदेवांनी ठरवलं की आता ह्याला आपण प्रसिद्ध करायला हवं, प्रकाशित करायला हवं. मग प्रतिभा
लेखक म्हणतात प्र के अत्रे की प्रतिभा ही कवीला लाभलेलं निसर्गाचं देणं आहे. ते जन्मतःच यावं लागतं. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही किंवा तुमच्या प्रचलित शिक्षण पद्धतीचा त्याच्याशी काही संबंध नाही. हे आता मात्र लेखक म्हणतात की माझं ठाम मत झालं. कोकिळ पक्ष्याने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. तसे जातीच्या कवीचे आहे. त्याचे हृदय ताल धरून बसलेले असते. त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबळत असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही. मग जो जातिवंत कवी असतो, जसं एखाद्या कोकिळ पक्षानं तोंड उघडले की आपोआप त्याच्या मुखामधून संगीत वाहू लागते. प्राजक्ताची जशी कळी उमलली की ती सुगंधाचेच निश्वास टाकू लागते, तसंच जातीच्या कवीचा आहे जो मूळचा कवी असतो, त्याचं कविमन असतं, त्याचे हृदयच ताल धरून बसलेले असते. त्यामुळे त्याच्या जिभेवर जेव्हा शब्द येतो तो मुळी नाचतच येत असतो. मग सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला मग ऐकू यायला लागते, ऐकू येते. डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबळत असतो तसे काव्य एकसारखे या जातिवंत कवीच्या हृदयातून उसळ्या घेत असते असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही असं प्र के अत्रे म्हणतात. मग बहिणाबाईंनी तर शाळेचं कधी तोंड पाहिलं नाही. त्यांना लिहिता येत नव्हते आणि वाचताही येत नव्हते. गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा असे त्या म्हणत. रोजचे घरातले आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली. पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली. अशी एक अपढीक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता माय भीमाई मावली जशी आंब्याची सावली किंवा माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते. कोणी म्हणेल आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यांत असले काव्य वाटेल तितके आढळून येते, पण तसे नाही. प्र के अत्रे म्हणतात की ज्या बाईने शाळेचं कधी तोंड पाहिलं नाही, त्यांना लिहिता येत नव्हते आणि वाचताही येत नव्हते. गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा असे त्या म्हणत असत. रोजचे घरातल्या आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कोणीतरी टिपून ठेवली. पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली. अशी ही एक अपढीक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता माय भीमाई मावली जशी आंब्याची सावली किंवा माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमलय या प्रकारचं जिवंत काव्य जणू एखादा श्वास टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते. मग आपल्यासारख्या कुणालाही वाटेल की कुणी म्हणेल की आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यात असले काव्य वाटेल तितके आढळून येते, पण प्र के अत्रे म्हणतात पण तसे नाही. बहिणाबाईंच्या प्रतिभेची जात फार निराळी आहे. धरित्रीच्या कुशीत झोपलेले बी बियाणे कसे प्रकट होते याचे त्यांनी केलेले वर्णन वाचा. कारण बहिणाबाईंची जी सूक्ष्म निरीक्षण शक्ती आहे त्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीची दाद द्यावी लागेल असं प्र के अत्रे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, या समोरचा जो पाठ आहे तो आपण समोरच्या ऑनलाईन वर्गामध्ये बघूया. तुर्तास धन्यवाद.